उन्हाची तीव्रता वाढली. नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना घ्यावी विशेष काळजी. महाराष्ट्रामध्ये तापमान वाढले. उष्माघाताचा धोका वाढला. पुरेसे पाणी पिण्याचा डॉक्टरांचा सल्ला. उन्हाळ्यात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांनी घ्यावी अतिरिक्त काळजी. महाराष्ट्रासह देशातील अनेक भागात तापमानात सातत्याने वाढ होत असून दुपारच्या वेळेत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवत आहे. वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता आरोग्य तज्ज्ञांनी आणि प्रशासनाने उन्हाळ्यात आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. तज्ज्ञांच्या मते सकाळी 11 ते दुपारी 4 या वेळेत सूर्यकिरणांचा प्रभाव अधिक असल्याने शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. अत्यावश्यक काम असल्यास डोक्यावर टोपी, स्कार्फ किंवा छत्री वापरावी. हलक्या रंगाचे आणि सैल सुती कपडे परिधान केल्यास शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उन्हाळ्यात शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याची शक्यता जास्त असल्याने दिवसातून पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. लिंबू पाणी, ताक, नारळ पाणी यासारखी द्रव्ये शरीराला उपयुक्त ठरतात. बाहेरील उघड्यावर मिळणारे अस्वच्छ पेय पदार्थ टाळण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लिंबू पाणी, ताक आणि नारळ पाणी यासारखी पेये उष्णतेपासून संरक्षणासाठी उपयुक्त मानली जातात. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार उष्माघात, चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा आणि त्वचेचे त्रास उन्हाळ्यात वाढतात. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि बाहेर काम करणाऱ्या व्यक्तींनी अधिक सावध राहणे आवश्यक आहे. एखाद्याला उष्माघाताची लक्षणे दिसल्यास त्वरित सावलीत नेऊन पाणी द्यावे आणि वैद्यकीय सल्ला घ्यावा. फळांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आहारात समाविष्ट करण्याचाही सल्ला देण्यात आला. खरबूज, टरबूज आणि काकडी यासारखे पदार्थ शरीराला थंडावा देतात. प्रशासनाने नागरिकांना दुपारच्या वेळेत अनावश्यक प्रवास टाळण्याचे, वाहनात लहान मुले एकटी न ठेवण्याचे आणि आरोग्याच्या तक्रारी असल्यास जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांनी सावधगिरी बाळगल्यास उन्हाळ्यातील आरोग्य धोके मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतात. प्रतिनिधी दीपक कासवा, अहिल्यानगर.